राजकारण जिंकलं, मराठी अस्मिता हरली. आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भैयांसमोर लोटांगण घातलं, गुडघे टेकले. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी तुम्हाला येणं बंधनकारक आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला उद्योगधंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, तर तुम्हाला मराठी भाषा येणं गरजेचं आहे. असा कायदा, असा आदेश JR ज्याला आपण बोलू शकतो, तो आपल्या परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याचे प्रताप सरनाईक यांनी ते आदेश काढले होते 3 महिन्यापूर्वी. आणि मग त्या सगळ्या गोष्टीला ह्या भैया लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. काही लोक त्यांच्यातले समजदार आहेत, चांगले आहेत, जे म्हणतात की ठीक आहे, आम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करू, आम्ही शिकू मराठी, आम्हाला अडचण नाही. पण काही इतके माजलेले भैया आहेत ना, अनेकांचे व्हिडिओ बघितले, मराठी भाषेला काय शिव्या देत आहेत, मराठी माणसाला काय शिव्या देत आहेत. हम मराठी नाही बोलेंगे, जो करना है कर लो, या अशा पद्धतीची भाषा या भैयांची होती. तरीसुद्धा आपल्या प्रताप सरनाईकांनी त्यांना 3 महिन्याची वेळ दिली मराठी शिकण्यासाठी म्हणून. बरं, त्यांना काय घरी मराठी बोलायला लावत नव्हते, कामापुरती. तुम्ही ज्यावेळेला रिक्षा चालवता, मराठी प्रवासी ज्यावेळेला तुमच्याकडे येतील, त्यांच्याशी तुम्हाला व्यवहारापुरतं बोलता आलं पाहिजे. की समोरच्याने विचारलं, बाबा तू कुठे चालला आहेस, आम्हाला इकडे जायचं आहे, सोडशील का, इकडे जाशील का, भाडं किती होईल, या सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी मराठीमध्ये बोलता याव्या, याच्यासाठी 3 महिने दिले. खूप झाले होते 3 महिने, द्यायलाच नको होते. हे या फालतू लाड या लोकांची करायची काही गरज नाही आहे. हे माजलेले आहेत. ते बोलतात ना, झोपलेल्याला जागा करता येतं, पण झोपल्याचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नसतं. तसं हे भैये, ह्यांना मराठी शिकायचीच नाही आहे, मराठी बोलायचीच नाही आहे. हिंदी, फक्त हिंदी बोला. कशाला? अरे साल्यानं, तुम्ही तिकडनं आमच्या राज्यात आला, आम्ही तुमच्याशी हिंदी बोललो आत्तापर्यंत, तुम्हाला सांभाळून घेतलं इतकी वर्ष महाराष्ट्राने, मराठी माणसाने, आणि तुम्ही आता म्हणताय मराठी हम बोलेंगे नाही. त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला, हम महाराष्ट्र में आएंगे भी, भोजपुरी बोलेंगे भी, पैसा भी कमाएंगे, धंदा भी करेंगे, लेकिन मराठी नहीं बोलेंगे, जो करना है कर लो. याची भाषा या हरामखोरांची. ह्यांना शरम पण वाटत नाही. ज्या राज्यामध्ये येऊन हे लोक पोटं भरत आहेत, ज्या मातीमध्ये हे लोक काम करत आहेत, ज्या मातीमुळे ह्यांना काम भेटतंय, यांची घरं चालत आहेत, त्या मातीच्या भाषेचा सन्मानसुद्धा ह्यांना करता येत नाही. आणि वरून आज काय दाखवतात, यूपी बिहारियों के वजह से मुंबई चलती है. अरे साल्यानं, मुंबई के वजह से यूपी बिहारियों का घर चलता है, हे विसरू नका तुम्ही भैये परत गेल्याने आम्हाला फरक नाही पडणार आहे. आमची मराठी पोरं चालवतील, रिक्षा चालवत आहेत, पण ऑलरेडी तुमच्या या भैयांना एवढी परमिट देऊन ठेवलेली आहेत की आमच्या पोरांना लवकर परमिट भेटत नाही, मराठी पोरांना रिक्षाची. तुमचे लाड पुरवता. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा जो गैरसमज आहे की बाबा आम्ही गेलो तर या मराठी लोकांचं सगळं बंद, काही फरक पडणार नाही आम्हाला. मराठी माणूस भक्कम आहे मुंबई महाराष्ट्र चालवण्यासाठी. तुमचा जो गोड गैरसमज तुमच्या मनातनं काढून टाका. हिंद प्रांतावरती राज्य करणारा हा मराठा आहे, आमच्या नादाला लागू नका. काही भैया बोलायचे म्हणे, मुसलमानों के सामने आप क्यों नहीं दादागिरी करते, वहां पे क्यों नहीं आप शांत मराठी बोलने को बोलते. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आता मुघलांना पळून मारणारे आमचे मराठे, आमचे पूर्वज. काल लालबाग परेडला बघितलं ना काय झालं. हे सगळे मुसलमान हुल्लडबाजी करत होते मराठी भागामध्ये, लालबाग परेडमध्ये, आणि मग त्यांना त्या मुसलमानांना चोपून काढणारे आमचेच मराठी पुरवते. त्याच्यामुळे आमच्या ताकदीचा, आमच्या मनगटाचा तुम्ही त्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका. समोर कोणीही असू दे, त्या मुसलमानांना चोपले आमच्या मराठी पोरांनी. कारण ते त्यांची कामच तशी करत होते. ते मुसलमान धुडगूस घालत होते, लोकांना त्रास देत होते, रस्ता अडवत होते, हॉर्न वाजवत होते, घोळका यायचा, हॉर्न वाजवत बसायचे. आजूबाजूला हॉस्पिटल्स आहेत, काही वयोवृद्ध लोक राहतात, लहान मुलं असतात, त्रास होतो त्यांना. तुमची मिरवणूक आहे, तुम्ही शांततेत काढा तुमची मिरवणूक. काय तुमचे गाणे बिणे वाजताय, वाजवा, पण निघा ना. 10 वेळा त्याच ठिकाणी येऊन गाड्यांचा हॉर्न का वाजवत बसताय. 50 100 पोरांचा घोळका यायचा आणि ते हॉर्न वाजवत बसायचे. त्यांच्या मागे अजून गर्दी यायची, लोकांना त्रास, आणि त्यांच्यातल्या एका हरामखोराने गणपती बाप्पाचा बॅनर फाडला. मग असे झोडले त्यांना. मग त्यांना पळून मारले आपल्या मराठ्यांनी, मराठी पोरांनी लालबागच्या. त्या पोरांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला भैयांना चोपायला आम्हाला वेळ लागणार नाही. उगाच आम्हाला त्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडू नका. आमच्या मराठी भाषेच्या विरोधामध्ये, आमच्या मराठी भाषेला शिव्या देण्याचा प्रयत्न करू नका. आमचा संयम जर सुटला ना, एक पण भैया महाराष्ट्रात राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मराठी माणसाच्या तुम्ही वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न करू नका, आजमावून बघू नका, कळलं ना. ज्या महाराष्ट्रामुळे, ज्या मराठी माणसामुळे तुमची घरं चालतात ना, त्या मराठीची इज्जत करा. पण आमचे बुजगावणे मुख्यमंत्री, शरम पण वाटत नाही त्यांना. जे भैये शिव्या घालत होते मराठी भाषेला, तुम्ही त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली. याचा अर्थ काय झाला? अहो, जे 30 वर्ष नाही शिकले, आता शिकणार 1 वर्षामध्ये, तुम्ही त्यांना मुदतवाढ दिली. याचा अर्थ तुम्ही त्यांच्यासमोर गुडघे टेकले मुख्यमंत्र्यांनी, मतांच्या लाचारीसाठी. कुठे गेला कडवट मराठी बाणा? हा असा असतो का? फक्त मतांच्या लाचारीसाठी म्हणून या भैयांच्या तुम्ही पाया पडलात. काल मुदतवाढ दिली 1 वर्षाची. 30 वर्ष इथे राहून हे लोक मराठी शिकण्याचा ह्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न नाही केला. मराठी माणसाला ताकद दाखवतात हे भैया, तुम्ही त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली. म्हणून मी काल एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बोललो, राजकारण जिंकलं, मराठी अस्मिता हरली.
आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भैयांसमोर लोटांगण घातलं, गुडघे टेकले. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. हे असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला आतापर्यंत सगळे राज्यकर्ते लाभले की ज्यांना या महाराष्ट्रामध्ये मराठीचा ठसा उमटवता नाही आला. हे भैये माजलेत ना, हे यांच्यामुळेच वाजले. आपले जेवढे राज्यकर्ते झाले ना आतापर्यंत, त्यांच्यामुळे हे भैये माजले, परप्रांतीय माजले. त्यांना आतापर्यंत मराठीची गरज नाही वाटली. या महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे, इथे मराठीचा मान हा ठेवला गेला पाहिजे हे त्यांना कधी सांगितलं गेलंच नाही. एक माणूस यासाठी लढतोय. पूर्वी बाळासाहेब होते, आज राजसाहेब आहेत. ही दोन व्यक्तिमत्व सोडली त्या मराठी माणसाच्या बाजूने बोलणारा, लढणारा एकही नेता या महाराष्ट्रात शिल्लक नाही. पण दुर्दैवाने त्यांच्याच हातात सत्ता येत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. जो माणूस मराठी माणसासाठी आवाज उचलतो, मराठी माणसाची बाजू म्हणतो, त्यांना लोक नाकारतात. पण ठीक आहे, कशामुळे ते काय होतं, कसं होतं, निवडणुका कुठच्या प्रकाराने होतात, EVM मध्ये कसल्या प्रकारचे घोळ होत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. एक ना एक दिवस त्या गोष्टी सगळ्या उघडकीस येतील. बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यास आम्ही भाग पाडू, तो भाग वेगळा. पण दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं हे. या गोष्टी आमच्या मुख्यमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे. पण काय शरम वाटणार त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेशी घेणं देणंच नाही आहे मुख्यमंत्र्यांना. ते पूर्वीपासून वेगळा विदर्भ पाहिजे त्या विचाराचे आपले मुख्यमंत्री आहेत. त्यांना मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र अस्मिता त्याच्याशी काहीही पडलेली नाहीये. फक्त सत्ता, खुर्ची, बस एवढंच त्यांना माहिती. त्याच्या पलीकडे त्यांना काही माहित नसतं. आज अक्षरशः मराठी अस्मिता त्या भैयांच्या पायाशी ठेवली यांनी. काय गरज आहे ह्यांना एवढे लाड पुरवण्याची भैयांचे? हे परप्रांतातनं इकडे येतात, ह्यांच्या मतांच्या लालचीसाठी म्हणून तुम्ही मराठी अस्मिता संपवायला निघालात. माझं तर म्हणणं आहे, हे परप्रांतातनं आलेले हे जे लोंढे आहेत ना, ह्यांना मतदानाचा अधिकारच देऊ नका. ह्यांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे हे काय करतात, हे मतदारसंघ बनवतात तिकडनं आपल्याकडे येऊन. आणि मग मतदारसंघ बनवल्याच्या नंतर उमेदवार त्यांचा, आमदार त्यांचा, नगरसेवक त्यांचे होतात आणि मग ते मराठी माणसाला त्रास द्यायला लागतात. या देशाची प्रांतरचना ही भाषावर प्रांतरचना झालेली आहे ना, तर मग त्या राज्यामध्ये त्या भूमिपुत्रांनाच मतदानाचा अधिकार द्या आणि निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार द्या. तर हे बाकी सगळे सरळ होतील. म्हणजे आमच्या नेत्यांना पण त्यांची लाचारी करायची गरज पडणार नाही. पण त्यांच्याच हातात ते कायदे बनवत नाहीत. चाटुगिरी करेल कोण, लाचारी करेल कोण, सत्ता टिकवेल कोण? आतापर्यंत मराठीसाठी काही केलं नाही म्हणून मराठी माणसं ह्यांना मतदान करत नाही, म्हणून ह्यांना परप्रांतीयांच्या मतदानावरती अवलंबून राहावं लागतं. बाकी उर्वरित महाराष्ट्रभर आहे जातीभेद करून मतं मिळवायची, हे कारस्थान यांचे चालू असतात. जातींमध्ये भांडणं लावायची आणि त्यातून मतं मिळवायची. राजकारण खेळण्यामध्ये तरबेज आहेत हे लोक, मतं मिळवण्यामध्ये तरबेज आहेत, पण विकास नाही. फक्त ते धार्मिक राजकारण आणि जातीय राजकारण, त्याच्या पलीकडे विकासाच्या नावाने बोंब. आज महाराष्ट्रामध्ये रस्ते काय अवस्था झालेली आहे सगळीकडे. आमच्याकडे नीट रस्ते नाहीयेत. शेतकऱ्यांना वीज भेटत नाहीये 24 तास. जी भेटते ती पण सिंगल फेस रात्री येते. काय उपयोग त्या लाईटीचा? मग या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न प्रलंबित आहेत. मूलभूत प्रश्न सुद्धा सोडवू शकले नाहीत. बाकीचे प्रश्न तर वेगळे आहेत. आमच्याकडे रस्ते नाही, वीज नाही नीट, आमच्याकडे शाळा नीट नाही आहेत. मराठी शाळा, शासकीय शाळांची अवस्था काय झालेली आहे, आरोग्य व्यवस्था काय झालेली आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला जावंसं वाटत नाही अशी अवस्था असते तिकडे. सरकारी शाळांमध्ये शिकावंसं वाटत नाही अशी अवस्था असते. ह्याला जबाबदार कोण आहे? राज्यकर्ते जबाबदार आहेत ना. कधी होणार तुम्ही जबाबदार? तुम्हाला या गोष्टीची जाणीव कधी होणार आहे? नुसतं महाराष्ट्रभर फिरणं म्हणून म्हणजे राज्य चालवणं नव्हे. लोकांचे प्रश्न जाणून घेणं आणि ते प्रश्न सोडवणं, त्याला म्हणतात राज्य करणं, सत्ता राबवणं. जरा शिका, महाराजांचा इतिहास वाचा जरा. रयतेच्या भाजीच्या देठाचाही हात न लागावा. राजा इतका बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देत होता. मग तुम्हाला 5-5 वर्षाची मुख्यमंत्री पद देऊन तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष देता येत नाही? महाराष्ट्राच्या मूलभूत प्रश्नांवरती, जनतेच्या प्रश्नांवरती आज किती त्रास होतोय लोकांना, तुम्हाला त्याची जाणीव कधी होणार आहे? नुसतं सत्ता आणि खुर्ची हे करून चालत नाही. तेवढी तुम्ही गेल्याच्या नंतर तुमचं नाव निघालं पाहिजे असे काहीतरी कामं करा. पण जर तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला लोक जर शिव्या घालतील की यांनी फक्त जातीचं राजकारण केलं, धर्माचं राजकारण केलं, विकास काही केला नाही, वाट लावली सगळे, काय उपयोग सांगा मला तुमच्या त्या पदांचा आणि त्या सगळ्या सत्तेचा? काय निष्पन्न झालं त्याच्यातनं? लोकांसाठी जर तुम्हाला काम नाही करता आलं तर जरा ना या सगळ्या गोष्टींना बाहेर या, लोकांसाठी कामं करा. तर काय होईल की हे अशी लाचारी करायची तुम्हाला गरज नाही पडणार लोकांना, त्या भैयांसमोर, परप्रांतीयांच्या समोर. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी अस्मिता ही कडवट असली पाहिजे आपली. साऊथमध्ये जाऊन बघा किती कडवट आहेत ते. आजच त्या आपल्या जो साऊथचा ॲक्टर आहे, त्याचं नाव विसरलं मी, त्यांनी सांगितलं की हे हिंदी राष्ट्रभाषा वगैरे हे सगळं आमच्याकडे नाही चालणार, इथे आमचीच भाषा चालणार. आणि तुम्हाला जमत नसेल तर निघायचं इकडनं, सरळ स्पष्ट शब्दात त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. हा कडवटपणा आपल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमध्ये का नाही? राजसाहेब 2006 पासून सांगतायत हे परप्रांतीय लोंढे ह्यांना आवरा, हे आपल्याला त्रास देतील मराठी माणसाला. शेवटी तेच होतंय. पण आमच्या राज्यकर्त्यांना त्याच्याशी काय पडलेले नाही, मुख्यमंत्र्यांना त्याच्याशी काय पडलेले नाहीये. आमच्या मुख्यमंत्र्यांना फक्त लाचार कैसं व्हायचं हेच माहिती. मागे हिंदी सक्ती केली या मुख्यमंत्र्यांनी, लाज पण वाटत नाही महाराष्ट्रामध्ये. काय गरज आहे हो? महाराष्ट्रामध्ये सक्ती फक्त मराठी भाषेची असली पाहिजे, इतर कुठच्या भाषेची नाही. हिंदीच्या आडून मराठी संपवायचा प्रयत्न केला जातोय. मराठी भाषेचं, मराठी माणसाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. हेही तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होताय. जरा शरम वाटू द्या. बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, एकाच वेळेला सगळ्या गोष्टी नाही बोलतायत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.